नमस्कार मित्रांनो, 2-3 दिवसचा खंड झाला. थोडी तब्येत खराब होती आणि मुलाची तब्येत खराब होती, त्यामुळे व्हिडिओ टाकणं झालं नाही. त्याबद्दल तुमची आधी क्षमा मागतो. आणि कसं असतं, विचाराची देवाणघेवाण करणाऱ्या माणसाला जर आपण भेटलो नाहीत ना, की मलाही करमत नाही. 2 दिवस कसे जड गेले ते मलाही आवडल्यासारखं झालं होतं. आणि काल सय्यद भाईचा फोन आला की टोपे साहेबांनी जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा ठेवीदारांसाठी ठेवला आहे आणि यासाठी सगळ्यांनी एकत्रित जमा व्हावं असा निरोप त्यांनी मला दिला. आणि तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या पद्धतीनं सर्व ठेवीदारांना ही कळकळीची विनंती करा की या संदर्भातून ज्या ठेवीदारांचा हा विषय आहे आणि ठेवीदारांच्या माध्यमातून ज्ञानराधामध्ये ज्या पद्धतीने पैसे अडकलेले आहेत ना, आपण ज्या संघर्षात आहोत त्या संघर्षाचा अजून एक सैनिक आपल्यासोबत उभा आहे की जो जनप्रतिनिधी आहे, एक माजी मंत्री आहे. आणि या माजी मंत्र्यांनी जी एक दायित्व खांद्यावर घेऊन ते गल्ली ते दिल्लीपर्यंतचा जो प्रवास आणि ते गल्लीतल्या दिल्लीपर्यंतचा जो प्रश्न मांडण्याचा त्याचा अट्टाहास, या दोघांनाही साक्षी व्हावं आणि त्याच्याही हाताला बळकटी मिळावी यासाठी सर्व ठेवीदारांना विनंती करतोय की त्यांनी उद्याच्या मोर्चाला जालना येथे आपलं प्रतिनिधित्व करावं. कारण की कसं आहे की जिल्ह्यामध्ये अनेक मोर्चे होत आहेत. सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली परवा दिवशी 22 तारखेला एक रस्ता रोको तयार झाला. परंतु हे सगळे विषय हे फक्त आपल्यात घुटमळत आहेत. सामाजिक विषयाला घेऊन आपण लढतोय, लढण्याची दिशा सुद्धा माहिती आहे, पण आपला हा लढा फक्त एकाच ठिकाणी केंद्रीकरण होतोय. परंतु हे विकेंद्रीकरण झालं ना, त्या विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून सामाजिक भूमिकाही बदलेल, लोकांची बघण्याची दृष्टी सुद्धा बदलेल आणि प्रशासनाला जाग येण्यासाठी हा एक मोर्चा खूप चांगल्या पद्धतीचा कार्यसिद्ध होईल. कारण टोपे साहेबांनी ज्या पद्धतीचे प्रयत्न सुरू केले ना, ते घनसांगवी तालुका, अंबड तालुका आणि बदनापूर तालुका आज पूर्णपणे या ज्ञानराजाने आपल्या या विठीस घेऊन यांना पूर्णपणे मोकळं केलंय, आर्थिक मोकळं केलंय. तसंच कोणताच भाग यांनी सोडलेला नाहीये. परंतु सगळ्यात जास्त जेव्हा शेतकऱ्यांचे पैसे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अडकून पडलेली आहे ना, ती घनसांगवी, अंबड आणि बदनापूर या तालुक्यातला हा विषय टोपे साहेबांच्या अखत्यारीत आलाय. आणि टोपे साहेबांनी या गोष्टीवर पहिल्यांदाच सगळ्यात पहिला बोलणारा जनप्रतिनिधी म्हणून जर विचार केला आणि विधिमंडळामध्ये आपला प्रश्न प्रामुख्याने मांडलेला असेल ते राजेश टोपेंनी मांडला. त्यानंतर बघून प्रकाशदादाही बोलले, बबनराव लोणीकरही बोलले, नारायण कुचेही बोलले. पण या बोलण्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बंद पडल्या. त्याच्या मागचा पाठपुरावा की ज्या पद्धतीने काल परवा राजेश टोपेंची सेंट्रल रजिस्ट्रार झा सोबत जी चर्चा आणि संवाद झाला, त्याचे व्हायरल व्हिडिओ सगळीकडेच चालत आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वसामान्य माणसाच्या साठी तळापासून तर मळ्यापर्यंत, म्हणजे चांद्या ते बांद्यापर्यंत, म्हणजे गल्ली ते दिल्लीपर्यंत जो लढा उभा केलाय ना टोपेंनी, त्या टोपेंच्या लढ्याला आपण जर बळकटी दिली तर 100% हा प्रश्न निवडण्याच्या भागात. फक्त ज्ञानराधाच नाहीये की या संदर्भातून इत्यंभूत या मराठवाड्यात किंवा या महाराष्ट्रात जितक्या मल्टीस्टेटना अशा पद्धतीने चुना लावलाय ना, या चुना लावणाऱ्या मल्टीस्टेट लोकांना जर योग्य पद्धतीचा धडा शिकवायचा असेल तर आपल्याला या पद्धतीने संघटित झालं पाहिजे. जोपर्यंत संघटित होत नाही, कारण की संघटन में शक्ती है ही वाक्य खूप मोठं आहे. आणि कसं असतं की आपण नेहमी जे प्रयोग करतो की एखादी गाडी फसली की आपण चारीकडून धक्के लावून ती गाडी खड्ड्यातून काढण्याचा प्रयत्न करतो. पण चारीकडून धक्के लागल्यामुळे त्या गाडीला जी फोर्स पाहिजे की एका ठिकाणाहून जर आपण धक्का लावून त्या गाडीला लोटलं तर ती निश्चितपणे त्या खड्ड्यातून बाहेर पडू शकते. राजेश टोपे हे कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत, कोणत्या आशयाचे आहेत, ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. परंतु जे जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी जे एक विषय उचलला आहे, एक आमदार म्हणून, एक माजी मंत्री म्हणून, एक जो आपल्या मतदारसंघातील किंवा आपल्या भावनातील, आपल्या भागातील लोकांच्या संदर्भातून, ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संदर्भातून गेल्या 1 वर्षापासून त्यांनी प्रयत्नशील होते. त्यांनी सुरेश कुटे व अर्चना कुटे यांच्याशी संवाद घालून आपल्या भागातल्या लोकांचा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. पण या कुट्यांची शेवटी काय असतं, पॅनिक होऊ नका, वेळ द्या,
हे आशा करत करत त्यांनी 1 वर्षाचा सगळा कार्यकाल टोपे साहेबांनाही अशाच पद्धतीनं एंटरटेनमेंट करत गेले आणि शेवटी जनतेच्या हातात काय लागलं तर धुपाटणं. आणि या धुपाटण्यामुळं आज सर्व जनता ही त्राहिमाम आहे, त्रस्त आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीचे रस्ता रोको किंवा ठिय्या आंदोलन, आक्रोश मोर्चे, धडक मोर्चे आज प्रत्येक जण काढण्याच्या मागे आहे. परंतु टोपे साहेबांनी जो विषय लावून धरला आहे ना, ज्या पद्धतीने त्यांनी सेंट्रल रजिस्ट्रारचं नाव आतापर्यंत आपल्याला काय होतं ते माहित नव्हतं, आणि त्यांनी केलेला हा संवाद सर्वसामान्य ठेवीदारांसाठी हा एक आशेचा किरण आहे. कारण की कसं आहे की सगळ्यांनी ज्या पद्धतीनं आज प्रत्येकाने आपली मर्यादा ही कलेक्टर आणि एसपी पर्यंतच ठेवली होती, त्यांनाच निवेदन देणं किंवा त्यांच्या माध्यमातून या सेंट्रल रजिस्टर किंवा गृह मंत्रालयापर्यंत. परंतु यांनी आताच नवनिर्वाचित झालेले राज्यमंत्री म्हणजे गृह राज्यमंत्री मोहोळ यांच्यापर्यंत यशस्वी संपर्क साधला, तर सेंट्रल रजिस्ट्रार झॅनसोबत संपर्क साधला. आणि या सगळ्या संपर्काच्या अंती एकच विषय लक्षात येतो की या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अनुमानाग्र जर बदल घडवायचे असतील तरी हे सगळे लोक ही यंत्रणा कामाची. कसं असतं, जोपर्यंत कुंभकर्णाच्या झोपेत असलेले शासन जोपर्यंत त्यांच्या कानात जाऊन आपण नगारे वाजवत नाहीत, ढोल वाजवत नाहीत, त्यांना खडबडून जागा करत नाहीत ना, तोपर्यंत शासनालाही काम करण्याची इच्छा होत नाही. खूप मोठी संधी होती भाजपवाल्यांना खूप मोठी संधी होती. पुण्याला अमित शहा हे 1 दिवसाच्या दौऱ्यावर होते. अमित शहा यांनी 1 दिवसाच्या दौऱ्यामध्ये पुणे येथील त्यांच्या भाजपच्या अधिवेशनामध्ये आपले प्रश्न, संघटनात्मक प्रश्न सोडवण्यासाठी ते पुण्याला आले होते. त्यावेळेस या भागातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं नैतिक कर्तव्य होतं की या मल्टी स्टेटच्या माध्यमातून जो काहूर आपल्या भागात माजलाय ना, तो काहूर निस्तारण्यासाठी अमित शहांना आग्रह करणं, अमित शहांजवळ या विषयाची मांडणी करून अमित शहांकडून याच्यासाठी आपल्या पदरात काय पाडून घेता येतं या संदर्भातून प्रयत्न करणं. कदाचित कोणी केला असेल, कारण की नारायण कुचे या गोष्टीमध्ये खूप अग्रेसर होते. त्यांच्या मांडण्याच्या भूमिका जर पाहिल्या तर असं वाटत होतं की सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना घेऊनच ते, कारण की विधिमंडळात सगळ्यात जास्त वेळ बोलणारा जनप्रतिनिधी म्हणजे नारायण कुचे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी अमित शहांच्या कानावर गेल्यात का हाच मोठा प्रश्न आहे. आणि या संदर्भातून ही प्रक्रिया आता ज्या पद्धतीने आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन उद्या धडकणार आहे आणि या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला जी एक आशा निर्माण होणार आहे, त्यासाठी सर्व लोकांनी या नानाराजाच्या विरोधात काढलेल्या या मोर्चामध्ये आपण सर्वजणांनी सामील होऊ. या मोर्चामधली खऱ्या अर्थाने एकजुटीची ताकद आणि आम्ही जी परिस्थिती, आमची गाडी ज्या पद्धतीने फसलेली आहे त्या खड्ड्यात, त्या गाडीला एकाच दिशेने धक्का लावून त्याला थोडंसं बाहेर काढावं अशीच विनंती. कारण की कसं आहे माहिती का, फिरून फिरून म्हणजे बहिणाबाईंच्या कवितेसारखं होऊ नये की मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिर येतं पिकावर. पण या पिकावर येण्याच्या अगोदर या गोष्टीची थोडीशी तरी बदल झालेले पाहिजेत. सर्वसामान्य माणसाच्या संदर्भातून ज्या या मल्टी स्टेटला उघडण्याची परवानगी शासनाने दिली होती त्याचे साचे आता चांगल्या पद्धतीने आवळले पाहिजेत. आणि या पद्धतीनं जो खरा प्रश्न आहे की कोणी या टिकली मारून जा, हे प्रश्न आता बंद झाले पाहिजेत. कारण की दरवर्षी 5 वर्षाला परत 10 वर्षाला कुणीतरी येतं आणि या पद्धतीने गंडा लावून जातं. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या कमाईला अशा लुबाडणाऱ्या लोकांना योग्य ते धडा शिकवण्यासाठी आता एकत्रित होऊन या पद्धतीचे संघर्ष केले पाहिजेत, एवढंच आशा बाळगतो. आणि सर्वात मोठी विनंती आहे की ज्यांनी आतापर्यंत मंथन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी मंथन चॅनलला सबस्क्राईब करून माझं मनोबल वाढवावं एवढी नम्र विनंती करतो. नमस्कार.